हिंगोली शहरात गॅस सिलेंडरच्या स्फोटातून लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 6 जण भाजले गेले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे। हिंगोली शहरातल्या अंतुली नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। एका गॅसमधून दुसऱ्या गॅसमध्ये गॅस भरत असताना गॅस गळती झाली। तिथंच घरातील स्त्रिया स्वयंपाक करत असल्यानं गॅस सिलेंडरनं पेट घेतला। गणेश मुळे यांनी पेटलेला सिलेंडर घराबाहेर फेकला, मात्र यात ते स्वतः 80% भाजल्यानं गंभीर जखमी झालेत। मुळे यांच्या घरात औरंगाबाद येथून पाहुणे आलेले होते। जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। लक्ष्मी देवीदास मुळे, आरती सवनेकर, आशावती सवनेकर आणि शिवराज सवनेकर अशी जखमींची नावं आहेत। जखमींना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। महामार्गावरील दारूची दुकानं हटवण्याच्या निर्णयावर टीका करताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। लोकांनी दारू प्यायची की नाही आणि महामार्गावरील 500 मीटर अंतरावरती दारूची दुकानं हवी की नको हे ठरवणारं न्यायालय कोण, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय। तसंच जर असेल तर सरकारी अनुदानातून न्यायमूर्तींचे जे क्लब चालतात तेही बंद केले पाहिजेत, असंही राऊत म्हणाले। नाशिकमध्ये कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। आज आमच्यावर कोण आहे ते न्यायालय। अरे लोकांनी दारू प्यायची की नाही ते सरकार ठरवेल, न्यायालय कोण ठरवणार? आणि किती मीटर मध्ये तुम्ही कोण ठरवणार? इतकं पण राजकारण त्यांनी करून निवडणुकाला ना हिंमत असेल तर ज्याने निर्णय दिलेत ना अशा प्रकारचे त्यांनी राजीनामा द्यावा, लोकांना जाऊन निवडणूक लढवावी, त्यांना किती मतं पडतात ते कळेल। देशातील व्हीआयपी कल्चर संपुष्टात आणण्यासाठी 1 मे रोजीच्या आधी वाहनांवरील लाल दिवे काढावे असा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला। त्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी आपल्या वाहनांवरचे लाल दिवे काढले। मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा ठाण्यात ज्या वाहनामधून आले त्या वाहनावरती लाल दिवा असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या। ठाण्यात शहा यांच्या हस्ते 29व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। यावेळी ते लाल दिव्याच्या वाहनातून आलेले होते। शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज्ड पार्टी आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे। त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या। मुख्यमंत्री नागपूरचे असताना आमदार निवासात बलात्कार होतात ही दुर्दैवी घटना आहे। कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात, अशी खरमरीत टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। हे कॉपी कॅट मुख्यमंत्री आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की प्रधानमंत्री जे करतात त्याची कॉपी ते करत राहतात, ओरिजिनल काहीच नसतं। ते झाली ही दुर्दैवी घटना आणि त्याच्यातून ती एका ऑफिशियल गेस्ट हाऊस होते, म्हणजे याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही, आणि त्यातून ती पण नागपूरमध्ये, जिथून माननीय मुख्यमंत्री आहेत। जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या राज्यामध्ये त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच नागपूरमध्ये गोष्ट होते, त्याच्यासारखी दुर्दैवी आणि वाईट घटना मला नाही वाटत महाराष्ट्राच्या इतिहासात आहे। सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी न्यायालयानं दिलासा दिलाय। न्यायालयातील सुनावणीला नियमित उपस्थित राहत असल्यानं सेबी न्यायालयानं रॉय यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलंय। दरम्यान सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत। त्यानंतर पॅरोलची मुदत वाढवून देखील देण्यात आली होती। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 18 मे रोजी होणार आहे। गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारनं 220 कोटी रुपयांचा निधी देण्याचं मान्य केलंय। याआधी राज्य सरकारनं गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या कामाच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं होतं। या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं। नगरविकास विभागानं अमृत मिशन योजनेअंतर्गत गोदावरी नदीसाठी सुमारे 104 कोटींची तरतूद केली आहे। या निधीतून आता गंगापूर आणि पिंपळगाव खाम या ठिकाणी नवं सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारलं जाणार आहे। तसंच अस्तित्वात असलेले प्रकल्प अद्ययावत केले जातील। यासोबतच गोदावरी नदी स्वच्छता आणि नदी घाट सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 116 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। नाशिकहून सुरू होणारी विमानसेवा कशी हवी हे सांगणाऱ्या सर्वेक्षणात तब्बल 10,000 नाशिककरांनी सहभाग घेतला। मुंबई दिल्ली
गोवा आणि अहमदाबाद या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यास नाशिककरांनी प्राधान्य दिलंय. दिवसाला किमान 400 ते 500 नाशिककर विमानानं प्रवास करतील असं या सर्वेक्षणातून समोर आलंय. केवळ प्रवासीच नाही तर नाशिकच्या विमानतळावरून देशविदेशात मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे लोकांचा कल तर मिळाला, आता लवकरच काम सुरू करा अशी मागणीही करण्यात येतेय. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 7% वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी महागाई भत्ता 125% इतका होता, तो आता 132% वाढवण्यात आलाय. राज्य सरकारचे तब्बल 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख पेन्शनर्सना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून लागू करण्यात आला असून थकबाकी रोख स्वरूपात मिळणार आहे. जागतिक स्तरावर नागपूरचे नाव उंचावण्यासाठी शेफ विष्णू मनोहर एक अनोखा विश्वविक्रम करतात. सलग 52 तास शेफ विष्णू मनोहर स्वयंपाक करणार आहेत. कालपासून या विश्वविक्रमाला सुरुवात झालेली आहे नागपुरात. यावेळी 1000पेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ बनवून ते विश्वविक्रम रचणार आहेत. मैत्री परिवारातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इथं या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. याआधी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा विक्रम अमेरिकेतील पेरी यांच्या नावावरती आहे. तो मोडून काढण्याचं आव्हान आता शेफ विष्णू मनोहर यांच्या समोर असणार आहे. सध्या नागपुरात माधुरी आणि मल्लिकाची चांगली चर्चा आहे. मात्र ही माधुरी आणि मल्लिका चित्रपटातल्या नायिका नसून नागपूरच्या बाजारात दाखल झालेल्या आंब्याचा प्रकार आहे. चित्रपटातील नायिकांच्या नावामुळे या आंब्याची फक्त व्यापाऱ्यांमध्येच नाही तर ग्राहकांमध्ये देखील चर्चा आहे. माधुरी आणि मल्लिका नावाच्या आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्ये आतुर झालेत. मल्लिका आंबा हा आंध्र आणि तेलंगणातून येतोय. मूळचा साताऱ्याच्या माण तालुक्यातील मोही गावचा पैलवान किरण भगत ठरला यंदाच्या लोकमान्य केसरी पुरस्काराचा मानकरी. येळूरच्या महाराष्ट्र मैदानात अखिल भारतीय पातळीवरील लोकमान्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात किरणनं भारत केसरी विजेता आशिष कुमारला एकेरी कस डावावरती चितपट करून विजेतेपद पटकावलंय. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये मुंबई महापौर केसरी गोकुळ आवारेनं महान भारत केसरी प्रवीण कुमार भोलाला डंकी डावावरती हरवून विजय साजरा केला.